गुड मॉर्निंग, मी शुभांगी चव्हाण आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच एन्जॉय लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ना आहे शुक्रवार आणि सकाळी सकाळी म्हणजे मी तुम्हाला बोलले होते की काल आपल्याला हे काम करायचं होतं, ते काल राहून गेलं होतं। काल दुपारनंतर थंडी वाढली होती आणि कालपासून आमच्याकडे खूप थंडी आहे। आता उन्हाळा आले, डोळे उघडेनात आणि महत्त्वाचं जे काम होतं ना आमचं ते होतं पाण्यात काम करायचं होतं। गौरांकडेने माझ्याकडे दिलं होतं मिस्टरांनी काम करायला, पण ते ना थंडीमुळे आम्ही काल केलं नव्हतं। मग म्हटलं आज करूया। आज थोडंसं ऊन पण आहे, मला पण थंडी घरात लागत होती। म्हटलं थोडं सकाळचं ऊन पण होईल, 10 वाजलेत आत्ता। तर काम काय माहिती आहे का, मी आणि गौरांग आम्ही दोघं जण आलोय इकडे गाडी धुवायला। गौरांग तिकडे साफ करतोय आतून वगैरे, कारण की संडेला जायचंय फिरायला। तर संडेचं काय होते, मग रविवारचं ना म्हणजे उद्याचा एक दिवस, रविवारी सकाळी फक्त थोडंसं बाहेरून पाणी मारलं तरी चालतं। आणि माझी लेक आहे ना ती अशी आहे की तिला ना गाडीमध्ये जरा जरी स्मेल आली किंवा वास आला की नाही, जरा तिला लगेच उलट्या चालू होतात किंवा चक्कर यायला चालू होते। खूप सारी नखरे असतात। मना कुठं जायचं म्हटलं की मग तिचा मूड ऑफ झाला की बाबाचा लगेचच मूड ऑफ होतो। माझ्या लेकीला बरं वाटत नाही, चला घरला चला, लगेच असं होतं। तर म्हटलं असं काय व्हायला नको। तर आजच थोडीशी आतून गाडी वगैरे स्वच्छ करून थोडंसं ना कापूर वगैरे ठेवून देते। आणि रविवारी काय मग जाता फक्त बाहेरून पाणी मारलं तरी चालतं। तिकडं गौरांगनं ना इकडच्या बाजूला तोंड केलं की ऊन येतं। गौरांगनं खिडकीतूनच पाईप वगैरे घालून घेतलाय, पाण्याचा वगैरे बादली वगैरे सगळे घेऊन आले। आणि मी फक्त व्हिडिओ बनवते, कारण की मला अजून पण उन्हात आले पण माझी थंडी गेलेली नाही आहे। थोडंसं ना शेकू द्या अगोदर मग। आणि असं पण काय गौरांग ना मला तो असला की काय करायला देत नाही। तर इथं ना कोणीतरी चूल घातली मागच्या बाजूला, कोण आलं होतं एवढं चूल घालून आणि मला माहित नाही। ते धनगर मामाने घातले काय रे, काय माहिती, त्यांनीच बहुतेक घातलेली असावी, एवढे दिवसात मला दिसली नाही। तर हे बघा इकडे एवढी धूळ हाय, कसं होतं हे सगळं ना इकडच्या बाजूला तुम्ही बघा, हे ना एकदम जवळ हायवे आहे ना, तर त्याच्यामुळं ना एक सारख्या गाड्या म्हणजे मला वाटतं 1 सेकंड सुद्धा गाडी नाही असा प्रकार होत नाही। त्याच्यामुळे धूळ इतकी आहे की नाही, घरात एवढं सगळं पॅक असून सुद्धा घरात जर मी एक दिवस फरशी पुसली नाही की नाही, असं पायाला दुसऱ्याशी चाललं की पायाला अशी काळं कीट असं खालून पाय होतात। त्याच्यामुळे ना घरं ना एकदम रस्त्याला पण असून का उपयोग नाही, सगळ्याचंच टेन्शन असतं। रस्ता वाढला तो जाण्याचं टेन्शन, आता ते पण जाईल त्याच्यात पण। तर ना त्याच्यामुळे थोडंसं गौरांग ते आतलं पहिला पुसून वगैरे घेऊ देत, मी थोडीशी ना इथं आग लावणार आहे। आग लगा हे थोडंसं ना गवत जे वाढलंय की नाही ते ना मला पेटवायचं आहे, कारण की गेल्या वर्षी जो झालेला पराक्रम होता ना तो ह्या वेळेला पुन्हा घडू नये ह्याच्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची आहे। काय झालं होतं माहिती का, हे सुकलेलं गवत आहे ना, हे खाली जे आहे सुकलेलं गवत आहे की नाही, ते गेल्या वेळेला काय झालं, मिस्टर आणि गौरांग दोघं पण घरी नव्हते आणि त्यावेळेस नेमकं ना गाडी एकतर इथंच असते आमची, ह्याच ठिकाणी लावलेली असते। आणि हे गवत ना कोणीतरी आगाऊपणा करून पेटवलं, मला वाटतं दुपारच्या टायमाला असं। आणि हे पेटत ना एकदम गाडीच्या जवळ आले आणि मी काय करू, मला एकतर गाडी चालवता येत नाही काय नाही। आणि इथे चौकात बघितलं कोणाला येते का, ते सरबतवाले वगैरे होते त्यांना विचारते का, बोलले मला येत नाही गाडी चालवायला। तर त्याच्यामुळे ना खूप घाबरले होते आणि गाडीजवळ येईपर्यंत म्हणजे मीच मागे आले आणि खराट्याने ना असं ते विझवली आग, असं झालं होतं। तर म्हटलं ह्या वेळेला ना रिस्क घ्यायला नको, अगोदरच आपल्या गाडीच्या जवळचं तरी का होईना ते ना पेटवून वगैरे स्वच्छ करून ठेवलेलं बरं। म्हणजे जरी आजूबाजूला कुणी आग जरी लावली ना तरी आपल्या गाडीकडे काय येण्याचा संपर्कच होत नाही, फक्त धूर लागेल पण असं येणार नाही। तरी पण टायरी जवळ एकदम आलं होतं गेल्या वेळेला, आत्ता म्हटलं गेली गाडी सगळी। तर नाही तसंच आहे, मला फुलपाखरू दिसले किती दिवसांनी। पहिलं आमच्या वेळेला पिवळ्या कलरची फुलपाखरू केवढी असायची, आता कुठं तरीच खूप कमी असं म्हणजे बघायला मिळतात। आत्ता मला दिसलं पण ते ब्लॅक कलरचं आहे, असं पिवळ्या कलरचं नाही आहे। तर तुमचं काय आज सकाळचं रुटीन, आमचं तरी हेच आहे। आता चहा नाश्ता वगैरे झाला आहे आणि मग आता गाडी धुवायची आहे, की गाडी धुवून घेतो आम्ही आणि मग घरी जातो। मी काय पूर्ण गाडी धुईपर्यंत थांबणार नाही आहे, कारण की मला परत 12चा लाईव्ह घ्यायचं आहे आणि त्याच्या अगोदर मग थोडंसं जेवण पण अजून झालेलं नाही आहे, जेवण वगैरे करायचं आहे।
मग सगळं वेळ होतो ना, तर थोडीशीच गौरांगला मदत, काय माझी मदत गौरांग करतोय काय माहीत, कारण की मला आता व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी आले मागे. तो नकोच म्हणत होता, तू जा बाई, तू जाऊ येऊन मला काय मदत करणार आहेस, मला ताप देणार आहेस. जरा डिगी उघड रे जरा. तर ना चलो आता जरासं खरोखर सिरियसली गौरांना मदत करते. करू रे मदत, करू नको नको. तर ना डिगी उघड. तर चला आता जरासं थोडंसं पाणी मारायला तरी मदत करते, किंवा बादली भरून द्यायला तरी मदत करते, आणि त्याच्यानंतर धुईल तो. एक तर ट्रॅफिक जाम झालं बघा इकडे, गाड्या अशा मागं ना येते पूर्ण तिकडे जातात अशा डेली सकाळचं. म्हणजे कारण की सकाळचा हा टायमिंग आहे तो की नाही, लोक कामाला जाण्याचा टायमिंग आहे ना, तर ह्या वेळेला एक, आणि कामावरून सुटता 5, 5:30, 6च्या दरम्यान एक डेली, म्हणजे डेली इथं ना ट्रॅफिक असतं. त्याच्यामुळे ह्या वेळेला तरी आम्हाला पाठच झाला, त्याच्यामुळे ह्या वेळेला आम्ही बाहेरच पडत नाही घरातून. आणि मिस्टर पण ना पहिलं ऑफिसमधून येतात त्या वेळेला यायचं, ते 1 तासाभरानं लेट यायचे, पण इथं अडकून बसायचे नाही. तर थांबा, मी तुम्हाला ना इथं चूल पण कुणीतरी केले ती पण दाखवते, आणि मी पेटवणार आहे आता चूल. तर चला दाखवते तुम्हाला, थांबा एक पण दाखवते. पहिला हे धुवून घेऊया. एका वेळेला काम करायचं असतं, सगळं एकत्र करायचं नसतं. तर पहिला हे तरी करूया, आणि त्याच्यानंतर बघू दुसरं कामाचं काय ते. गौरांग होती ह्या वर्षी नाही म्हणतोय. 2024ला काय गाडी आमची होत नाही दूर. 25 मध्येच